ची सुरुवात आपण एका ताज्या बातमीनं करूया। बातमी लातूरमधली आहे। सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेंची जीभ घसरल्याचं पाहायला मिळतं आहे। आंदोलकांना घाबरायला मी ब्राह्मण आहे का असा प्रश्नच त्यांनी बोलताना केलेला आहे। दिलीप कांबळेंनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। सामाजिक न्याय विभागातल्या दलालांची दलाली बंद केल्यानं आता काही जण आंदोलन करतायत, त्यांना घाबरायला मी काय ब्राह्मण आहे काय असं वादग्रस्त वक्तव्य सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलंय। माझ्यासमोर कोणी घोषणाबाजी केली तर त्यांना मुस्कटात लगावली असती अशी धमकीच कांबळेंनी दिलेली आहे। सामाजिक न्याय विभागानं उभारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचं लोकार्पण लातूरमध्ये झालं आणि यावेळेला दिलीप कांबळे बोलत होते। या राज्यातल्या दलालांची दलाली बंद झाल्यामुळे काही जण शासनाला बदनाम करण्यासाठी आंदोलन करतात। काल झालं एवढा चांगला कार्यक्रम झाला, या राज्यातल्या या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम झाल्यानंतर काही जणांनी मागे म्हणे आम्ही निघून गेल्यावर घोषणा दिल्या। अरे हिंमत असेल तर माझ्या समोर घोषणा द्यायच्या होत्या ना, मुस्काट रंगवला असतं त्याला। मी दलित आहे, मी काय ब्राह्मण आहे का काय? माईला झाले तुम्ही राजकारण दलालांचं झालं। हे सरकार सर्व प्रकारच्या दलालांच्या विरोधात आहे, म्हणून काय जणांची पोट दुखायला लागली। याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया। रिपोर्टर विष्णू बुर्गे आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरनं। विष्णू, वादग्रस्त वक्तव्य हे दिलीप कांबळेंनी आता केलेलं आहे, काय नेमकं आता याबद्दल सांगता येईल? काय नेमके याचे पडसाद उमटताना दिसत आहे? निश्चितच जी मालिका भाजप आमदारांकडून मंत्र्याकडून बेजबाबदार वक्तव्याची सुरू आहे ती लातूरमध्येही पाहायला मिळाली। एका भवनाच्या सामाजिक भवनाच्या उद्घाटनासाठी ते या ठिकाणी आलेले होते। पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरही त्यांच्या सोबत होते, अनेक आमदारही त्यांच्या सोबत होते। मात्र जी नांदेडमध्ये घटना घडली त्यांना ते कार्यक्रमावरून गेल्याच्या नंतर काही कार्यकर्त्यांनी, काही विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ केला असं त्यांनी बोलले आणि ज्या पद्धतीने आम्हाला विरोध करत आहेत, सरकारला विरोध करत आहेत, आम्ही जे काम करतो त्याच्या विरोधात अशी घोषणाबाजी करत आहेत आणि त्यांनी जर समोर माझ्या केला असतं तर मी त्यांना धडा शिकवला असता। त्यामध्ये त्यांनी शिवीगाळही केली। एखाद्या मंत्र्यानं जबाबदार पद्धतीचं पद, जबाबदारीचं पद असताना अशा पद्धतीनं मंचावरून शिवीगाळ करणं हे कितपत योग्य आहे? एकूणच पाहिलं तर महाराष्ट्रभरात मंत्री आणि आमदार हे भाजपचे वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य देत आहेत, वादग्रस्त विधानं करत आहेत। एकूणच जर विचार केला तर जी ही सत्तेची त्यांच्या भोवती ही नशा चढलेली आहे ती कशा पद्धतीची आहे हे त्यांच्या वक्तव्यातून येत आहे। खुल्या मंचावरून ही शिवीगाळ कशा पद्धतीने करत आहेत हे आपल्या समोर आहे। त्यामुळे निश्चितच याकडे योग्य पद्धतीने पाहिलं पाहिजे आणि यावर कोण कार्यवाही करणार का? अशा मंत्र्यांच्या बेजबाबदार वक्तव्यावर कोणी कार्यवाही करतं का? कोणी यांना जाब विचारतं का? असाच एकूणच प्रश्न निर्माण होत आहे। अजिंक्य, बिलकुल विष्णू, थँक्यू। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल।